पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे पाटील यांनी उमेदवारांच्या प्रचारार्थ नागरिकांशी भेटीगाठी घेऊन हडपसर गावामध्ये प्रचारामध्ये सहभागी होऊन राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन जनतेला केलं आहे। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमदार चेतन तुपे पाटील म्हणाले की प्रभाग क्रमांक 16 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार योगेश बापू ससाणे, वैशाली सुनील बनकर, वर्षा प्रशांतदादा पवार, कमलेश आबा कापरे या चारही उमेदवारांना घड्याळ समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा अशी नागरिकांना राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी विनंती केली आहे। यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्यांना तुतारी समोर बटन दाबून विजयी करा। ज्या प्रभागात घड्याळाचे उमेदवार आहेत त्यांना घड्याळासमोरील बटन दाबून विजयी करा। आणि राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे पाटील यांनी नागरिकांना स्पष्ट सांगितलंय की घड्याळाला मतदान म्हणजे विकासाला मतदान, घड्याळ म्हणजे विकासाची घडी। प्रभागातील समस्या, पाणी प्रश्न, महिला सक्षमीकरण, नागरी समस्यांवर राष्ट्रवादीचे घड्याळ काम करत आले आणि काम करत राहणार। प्रभाग क्रमांक 16 मधील घड्याळाचे चारही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करा आणि नव्या विकासाला सुरुवात करा असं स्पष्ट नागरिकांना सांगून आमदार चेतन तुपे यांनी 15 जानेवारीला राष्ट्रवादीचे योगेश बापू ससाणे, वैशाली सुनील बनकर, वर्षा प्रशांतदादा पवार, कमलेश आबा कापरे चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन केलंय। यावेळी स्टार महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी पंढरीनाथ पाटील यांच्याशी बोलताना राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमदार चेतन तुपे पाटील पुढे काय म्हणाले पाहूयात। साहेब नमस्कार। पुणे महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे, अशातच आपण घरोघरी जाऊन पदाधिकारी उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी आपण प्रचार करताय, काय सांगाल? पुणे महानगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकत्रित आपण ही निवडणूक लढवतो आहोत आणि ही निवडणूक लढवत असताना पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिथे घड्याळाचे अधिकृत उमेदवार आहेत तिथे घड्याळाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 18 आणि 19 मध्ये तुतारी वाजवणारा माणूस हे उमेदवार आणि प्रभाग क्रमांक 16 मध्ये सर्व 4 घड्याळ चिन्हा समोरचं बटन दाबून चारही जे उमेदवार आहेत ते घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे घड्याळच्या चिन्हासमोरचं बटन दाबून या सर्व उमेदवारांना विजयी करा। आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत। नक्कीच लोकसभेमध्ये तुम्ही आहात डॉक्टर अमोल कोल्हे खुद्द तुम्ही, आणि विधानसभेमध्ये दादा चेतन तुपे असतील, तर आपण काय सांगाल म्हणजे याच्या संदर्भात? आता यामध्ये पुण्याच्या असेल प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार आपलाय, खासदार आपलाय, पुण्याचे पालकमंत्री आपलेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आपलेत आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व चारही नगरसेवक हे आपले असले पाहिजेत आणि त्यासाठी घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून या चारही अधिकृत उमेदवारांना आपण विजयी करा। काय सांगाल? आव्हान शेवटचं 2 दिवस राहिलेत। राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार व मित्र पक्षाचे उमेदवार अ गटातून आमच्या वैशालीताई बनकर, ब गटातून वर्षाताई पवार, क गटातून कमलेश कापरे आणि ड गटातून योगेश बापू ससाणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि आघाडीचे 4 अधिकृत उमेदवार आहेत। या चौघांचं चिन्ह घड्याळ आहे। घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत, घड्याळाला मत म्हणजे प्रगतीला मत आणि त्याच्यामुळं यावेळी चारही घड्याळाची बटणं दाबावीत, कारण खासदार अमोलजी कोल्हे आहेत, आमदार म्हणून मी काम करतोय आणि खाली जर राष्ट्रवादीचे 4ही नगरसेवक असतील तर निश्चित इथल्या विकासाला चालना मिळेल। नुकताच आम्ही पक्षाचा वचननामा जाहीर केलेला आहे, त्याच्यामध्ये 5 प्रमुख कामं सांगितलेली आहेत आणि ही प्रमुख कामं करत असताना सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करतोय। त्यामुळं हडपसरमध्ये मेट्रोचं जाळं व्हावं, PMPLच्या बस वाढाव्यात, याच्यासाठी सर्वांना मोफत मेट्रो आणि बस प्रवास अशी घोषणा अजितदादांनी केलेली आहे आणि मला असं वाटतं की ही सुरुवात आहे खऱ्या अर्थानं लोकांच्या हाती सत्ता सोपवण्याची। त्यामुळे सर्वसामान्यांचा केंद्रबिंदू मानून हा जो जाहीरनामा केलेला आहे त्यात श्वसनाच्या विकारापासून तर रस्त्यापासून, कचऱ्यापासून, ड्रेनेजपासून पाण्यापर्यंत सर्वच गोष्टीची काळजी घेतलेली आहे। त्यामुळं अजितदादा आणि पवार साहेब यांचे हात बळकट करावेत आणि राष्ट्रवादीच्या 4ही गाड्यांना मतदान करावं असं मी आवाहन करतो। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।